नमस्कार. झी 24 तासच्या नवदुर्गा या कार्यक्रमात आपलं स्वागत. नवदुर्गाच्या आजच्या आपल्या सेलिब्रिटी गेस्ट आहेत ॲक्सिस बँकेच्या डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट, सिंगर आणि सोशल वर्कर अमृता फडणवीस. अमृताजी, स्वागत. नमस्कार. अमृताजी, पूर्वाश्रमीच्या तुम्ही अमृता शरद रानडे, आई बाबा दोन्ही डॉक्टर. मग या क्षेत्रात येण्याचं कसं सुचलं किंवा काही डॉक्टर होण्याचा दबाव नव्हता का? ज्या फॅमिलीजमध्ये आई बाबा डॉक्टर असतात तिकडे एक थोडा दबाव तर असतोच की मुलांनीही डॉक्टर व्हावं आणि फॅमिली ट्रेडिशन पुढे न्यावी. पण माझा डॉक्टर बनण्याकडे असा टिल्ट नव्हता. मला त्यांची समाजसेवा पाहून इन्स्पिरेशन मिळायचं, पण मला प्रत्यक्ष डॉक्टर बनण्याची इच्छा कधीच नव्हती. तर मला थोडं फायनान्समध्ये करण्याची फार इच्छा होती. मला म्युझिक जोपासण्याची इच्छा होती आणि त्याच्यामुळे मी त्यांना ते कळल्यामुळे त्यांनी कधी मला फोर्स नाही केला आणि जे करायचं आहे त्याला मला माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि मग तुम्ही MBA करून कसा प्रवास होता? लॉज केलं. त्याच्यानंतर लगेचच मला ॲक्सिस बँकेत नोकरी लागली आणि नोकरीची 2 वर्ष होता मग लग्नासाठी हे लोक मुलं पाहायला लागली आणि त्यात कॉमन फ्रेंडच्या थ्रू देवेंद्रजींच्या बाबतीत कळलं माझ्या आईला आणि मग आयांनी डिसाईड केलं की यांनी भेटायला तरी पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मग आम्ही भेटलो आणि एकमेकांना थोडं समजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग लग्न झालं. तेव्हा ते MLA होते आणि तेव्हाही एक थोडासा वेगळं मला कन्सिडर केलं जायचं. पण ते चीफ मिनिस्टर झाल्यावर तर थोडा ऑकवर्डनेस लोकांना होतीच, सिनियर्स. एक्झॅक्टली. हां. मी जशी आधी होती तशीच आपलं काम चालू ठेवलं. त्याच्यात मी पण काही बदल नाही दाखवला आणि त्याच्यामुळे फरक हा झाला की मग मी सगळ्यांमधलीच एक होऊन राहिली आत्तापर्यंत. फक्त एवढं आहे की बँक कन्सिडरेट आहे. मी 13 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष जॉब केल्यावर आता या वर्षी थोडे कन्सेशन्स मागते, कधी कधी सुट्ट्या मागते, कधी कधी हाफ डेज मागते. पण ते थोडं आता कन्सिडरिंग पोझिशन ते लोक थोडं कन्सिडर करतायत ह्या 1 वर्षापासून. अमृताजी, वर्षावरून नोकरीला जाणाऱ्या तुम्ही पहिल्याच, म्हणजे कसं काय बघता याच्याकडे तुम्ही? कारण या वर्षावरून आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कधी नोकरीला नाही गेल्या, तर कसा अनुभव असतो? मी जसं मला वाढवलं गेलेलं आहे, मी माझ्या आईला लहानपणापासून कामात पाहिलेलं आहे. ती डॉक्टर आहे आणि ती माझे बाबा आणि ती इक्वल कामं करतात. लग्न झाल्यावर देवेंद्रजी पण खूप सपोर्टिव्ह होते. त्यांना तर बिलकुल आवडलंच नसतं मी घरी बसली असती तर. त्यांना असं वाटतं प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी आपल्या परीने आपलं 100% द्यावं. दिविजा माझी मुलगी झाल्यावर मला थोडा विचार यायचा की एखाद वर्षाचा तरी गॅप घेऊ का. पण देवेंद्रजींनी मला म्हटलं नाही, तू कंटिन्यू कर, आपण दोघं मिळून पाहून घेऊ. अमृताजी, मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून सगळं एका हाकेवर खरं तर मिळू शकतं, मग बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? मला वाटतं हा निर्णय प्रत्येक स्त्रीनी घ्यायला पाहिजे. ती गरीबातल्या गरीब घराची असो किंवा श्रीमंत घराची असतो, स्त्रीला आपलं अस्तित्व पाहिजे. त्याचा मी मीनिंग नाही म्हणत आहे की तुम्हाला आपल्या पतीवर किंवा आपल्या फॅमिलीवर गर्व नको. तो पाहिजे आपल्या जागेत, त्यांना आपला सपोर्ट पण पूर्णपणे द्यायला पाहिजे. पण एक तुमचं अस्तित्व वेगळं पाहिजेच. आणि आपण 50% स्त्रिया, आसपास 50% स्त्रिया आहोत भारतात. जर प्रत्येक स्त्रीनी आपलं एक अस्तित्व ठेवलं, GDPमध्ये हातभार लावली, तर आपला देश कुठल्या कुठे पोचून जाईल. आणि देश काय, तुम्ही आपली फॅमिलीज पहा. तुमची मुलं तुम्हाला पाहून पुढे जाऊन बाहेर वावरतात. जर एक चांगली कर्तबगार आई पाहिली, जिला बाबा रिस्पेक्ट करतात, फॅमिली रिस्पेक्ट करते, समाज रिस्पेक्ट करतो, तर स्त्रियांवरचे जे अत्याचार होत आहेत, हीच मुलं बाहेर जाऊन जे अत्याचार करतायत ते नाही होणार, ते कमी होऊन जातील. एक बँकर म्हणून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीनी आर्थिकदृष्ट्या सुदृढ राहायला पाहिजे. तिचे पती कमवतात किंवा घरी संपत्ती असली तरी तिने स्वतः कमवणं जरुरी आहे. त्याच्यात तिचा कॉन्फिडन्स वाढतो. तिच्या फॅमिलीमध्ये एक वेगळे संस्कार होतात की आई ही बाबांसारखी काम करते, पैसे कमवते. आणि पैसे हा जरुरी मुद्दा नाही आहे. जरुरी जास्त हा मुद्दा आहे की तुम्ही आपल्या सोसायटीसाठी हातभार लावणं.
काहीही करून, आणि जे पण तुम्ही करता त्याच्यात 100% द्या, पॉझिटिव्हली द्या, ज्याच्याने सोसायटी पण पॉझिटिव्हली इन्फ्लुएन्स होईल. अमृताजी, तुम्ही आत्ता म्हणालात की आर्थिक सुदृढ व्हायला पाहिजे महिलांनी. मला तो शब्द आवडला खरं तर. पण तरीही एकंदरीतच ग्रामीण भागातील महिला जर आम्ही आपला विचार केला आपण, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? ग्रामीण भागातील बायका घराच्या आर्थिक परिस्थितीत खूप हातभार असतो त्यांचा. म्हणजे त्या घरी बसलेल्या नसतात, त्या शेतावर जातात, त्या विणकाम करतात, त्या बाहेर नोकऱ्या करतात छोट्या छोट्या. तर ह्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या भक्कम असतात, पण त्यांना परत तो विश्वास नसतो. खूपदा त्यांचं जे आलेलं असतं त्यांच्या हजबंड्सला देऊन देतात, ते जी कमाई येते. खूपदा ते घराकडे फॅमिलीकडे पाहता पाहता आर्थिकरित्या घरी पैसा आणता आणता स्वतःला पूर्णपणे विसरून जातात. खूपदा असंही होतं की ह्या स्त्रियांच्या मुली यांना पण आर्थिकरित्या हातभार लावावा लागतो घरात, तर त्या शिकू नाही शकत पुढे. तर मला वाटते ह्या स्त्रियांनी कसंही करून आपल्या फॅमिलीला विश्वासात घेऊन आपल्या मुलांचं शिक्षण, मुलीचं शिक्षण पूर्ण करणं खूप जरुरी आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही प्रकारचा अत्याचार यांनी सहन करायला नको. सर्वसामान्य नागरिक म्हणून जगण्याचा तुमचा खूप प्रयत्न असतो. एक CM पत्नी म्हणून न जगता एक सर्वसामान्य महिला म्हणून तुम्ही खूप प्राधान्य देता. एक किस्सा आहे, नागपूरच्या RTOच्या कार्यालयात लायसन्स रिन्यू करण्यासाठी तुम्ही रांगेत उभा राहिला होता. काय आहे तो किस्सा? देवेंद्रजी नुकतेच CM झाले होते आणि मला रिन्यू करायचा होता लायसन्स. तर मी जी फॉर्मॅलिटीज होती ऑनलाईन सबमिशन केलं आणि मला जो वेळ दिला गेला तेव्हा मी गेली होती. आणि मला त्याच्यात असं काही वेगळं नाही वाटलं, कारण मी आधी पण गेलेली होती तिथे. तर पण कारण देवेंद्रजी नुकतेच CM झाले होते, तर ते लोकांना कळलं समहाऊ की मी तिथे आलेली आहे. आणि तिथे एकदम मग ॲटमॉस्फिअर थोडंसं दचकले लोक. पण त्यात मला असं काही नाही वाटलं की मला कारण देवेंद्रजी CM झाले आहेत आता मला RTOला नको जायला, घरी बसून सगळं करायला पाहिजे. प्रत्येक आपल्या गोष्टीसाठी खाजगी यूज गोष्टी करून घ्या. ते माझ्या नेचरमध्ये नाही आहे, ते देवेंद्रजीच्या आणि देवेंद्रजींच्या फॅमिलीच्या नेचरमध्ये पण नाही आहे. अमृता शरद रानडे टू अमृता देवेंद्र फडणवीस, काय बदललं आणि किती बदललं? अमृता शरद रानडे असताना एक क्लोज्ड फॅमिलीमध्ये होती. आमच्या घरी खूप सोशल असे आम्ही नव्हतो आणि आमचे बांधलेले टाइम टेबल्स असायचे. आणि पॉलिटिक्समध्ये तर आमच्या घरचे कोणीही असे इंटरेस्टेड नसायचे. पण लग्न झाल्यावर 360 डिग्रीजचा बदल होता. इतकं सोशल घर होतं आमचं. रिलेटिव्स तर दूरची गोष्ट, पण असेच येणारे कार्यकर्ते ओळखीचे, म्हणजे रोजचे रोज 100-200 असे लोक घरी विजिट करायचे. तर एकदम इंट्रोवर्ट लाईटपासून एकदम एक्स्ट्रोवर्ट व्हावं लागलं. देवेंद्रजींना तुम्ही पहिल्यांदा भेटला त्यावेळी सर म्हणाला होता, काय किस्सा आहे तो? मी ॲक्च्युली म्हणायचं तसं म्हणजे बँकेत त्यावेळेस तर 12-12 तास कामं करायची आणि तिकडे कल्चर होता की क्लायंट्सना सर म्हणायचो, सिनियर्सना सर म्हणायचो. आणि तेव्हा जस्ट चालू केली होती बँक मी 2 वर्षापासून. तर सगळेच माझे सरच होते. तर माझ्या तोंडात सर हा शब्द आई बाबा व्यतिरिक्त मी सगळ्यांना सर म्हणायची. तर तो पहिल्यांदा भेटला तर मी नाव घेऊ नाही त्या विचारात असीन आणि मी सर म्हणूनच बोलली त्यांच्याशी पहिले काही शब्द. मग त्यांनीच म्हटलं मला तू देवेंद्र म्हण. मग मी त्याच्यात पण मला थोडं कन्फ्युजन होतं की तुम्ही आपण असं काही म्हणू का. तर म्हणे बिलकुल नाही, आपल्याला फ्रेंड्स राहायचं आहे जन्मभर, तर तू मला देवेंद्रच म्हण, मी तुला अमृता म्हणेन. मग मी त्याला त्यांना म्हणून देवेंद्रच म्हणते. मग तो तुम्ही मला देवेंद्रजींनी तुम्हाला असं म्हणाले का की तुम्ही काजोल सारख्या दिसता आणि मला काजोल फार आवडते असं काही? त्यांना विचारलं होतं की असंच बोलता बोलता की कोण आवडते नटी तुम्हाला. मी तर पर्सनली मी पिक्चर्स मूवीज पाहतच नाही, पण ते पाहतात असं मला तेव्हा कळलेलं होतं. तर ते म्हणे मला ॲक्टिंगमुळे आणि स्पॉन्टेनिटी जी आहे त्याच्यामुळे काजोल आवडते आणि तू काजोल सारखी दिसते असं कॅज्युअली म्हणाले. मी म्हणाली नाही, मी जास्त बेटर आहे. देवेंद्रजी राजकारणातलं प्रेशर तुमच्याबरोबर कधी शेअर करतात का? म्हणजे बाहेर जेव्हा कधी टीका होते राजकारणात, ज्या ज्या गोष्टी घडतात
त्याच्यामध्ये CM हे केंद्रस्थानी असतात कायम. त्यामुळे जे काही रिलेट होतं आणि जे काही प्रेशर होतं राजकारणातलं, तर ते तुमच्याशी कधी येऊन शेअर करतात का? त्यांना घरी टेन्शन आणायला त्यांना तसा नेचर नाही आहे त्यांचा. पण मी स्वतःला अपडेट ठेवते, स्वतःला माहिती ठेवते की काय चालू आहे. त्याच्यामुळे मला माहीत असतं की कसा त्याचा मूड असू शकतो. तर जसं खूपदा जास्त शांत असतो टेन्शन असल्याने, तर मी फक्त असते त्याच्याबरोबर. कम्फर्टिंग जितकं पाहिजे असेल किंवा कॅटलिस्ट म्हणून त्याच्याबरोबर राहणं तेवढं मी करते. पण शेअर केलं तर एखाद वेळेस करतो आणि प्रेमाने मी ऐकून घेते. आणि कधी कधी मी सांगते पण की एखाद वेळेस आपलं सजेशन देते. आणि पण ते समर्थ आहेत, ते आपलं पाहून घेतात. महिलांबाबत काही निर्णय घेण्यासाठी किंवा हा निर्णय योग्य राहील असे काही सल्ले तुम्ही देता CM ना? महिलांवर अत्याचार आजही होत आहेत. कन्व्हिक्शन रेट ऑल्दो इम्प्रूव्ह झालेला आहे, पण अत्याचार आजही होत आहेत. त्याच्यात मला एवढंच वाटतं की जी मोदीजींचं स्लोगन आहे, बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ, प्रत्येक आईनी आणि प्रत्येक पेरेंटनी, बाबांनी जर ठरवलं की माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहील, माझी मुलगी अत्याचार सहन नाही करणार, तर आपला जो भारत आहे, आपला जो महाराष्ट्र आहे, खूप बदलेल. आणि आपल्या मुलालाही समजवा की मुलींना आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. जर तुमचा मुलगाही समजेल, मुलीलाही तिच्या अस्तित्वाची जाणीव होईल, तर असं बाहेर होणार नाही. सोसायटीचा पूर्ण क्रक्स जो आहे, अंश आहे, तो घरी आहे आपल्या. जर आपण आपलं घर स्ट्रॉंग केलं, नीती चांगल्या ठेवल्या, तर हे सगळं नाही होणार. कारण जो अपराध करतोय तो मुलगा आहे. तुम्ही मुलीला कितीही समजवलं, कराटे ट्रेनिंग दिले, काही केले, काही मुलांच्या मनात जर खराब भावना असली तर खूपदा मुलगी स्वतःला वाचवू नाही शकत. त्या मुलाच्या मनातनं भीतीने किंवा समजूतदारीने ती भावना दूर राहायला पाहिजे. अमृताजी, रॅम्प वॉक, न्यूयॉर्क फॅशन वीकमधला, सावीचं कव्हर पेज, त्यानंतर गायन, एक बँकर, CMची पत्नी आणि दिविजाची आई, हे सगळं मल्टीटास्किंग कसं जमतं? हे सगळं मल्टीटास्किंग जे आहे ते प्रत्येक स्त्रीला जमतं. आता ज्या तुम्ही गोष्टी मला सांगितल्या की आई, पत्नी, जॉब करणारी बाई, सोशल वर्कर, ही प्रत्येक स्त्री आहे. प्रत्येक स्त्री मल्टीटास्किंग खूप साऱ्या गोष्टी एकत्र करते. आणि हे त्याच्यात त्या स्त्रीमध्ये स्पेशलिटी असते की ती खूप साऱ्या गोष्टी एकत्र सांभाळू शकते. तर त्याच्यात काही गोष्टी आहे की तुम्हाला प्रायोरिटाईज करावं लागतं. प्रत्येक दिवशी काय जास्त जरुरी आहे ते पुढे ठेवून बाकीच्या गोष्टी थोड्या ढकलून दिल्या मागे, नंतर केल्या, तसं करता येतं. किंवा लोक निवडायची जी तुम्हाला त्या कामांमध्ये मदत करतील, त्याच्याने तुम्ही 10 गोष्टी एकत्र करू शकता. आणि तिसरी सगळ्यात जरुरी गोष्ट आहे इच्छा. स्त्रीला इच्छा असते की ती बाहेर जाऊन काम पण करेल, ती तिची इच्छा असते, पण घरी पण लक्ष देईल, ही स्त्रीची इच्छा असते. त्या इच्छामुळे, ज्याला इच्छा असते कोणत्याही प्रकारची, तो माणूस ती कशी पूर्ण करतो. न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये तुमचा रॅम्प वॉकचा अनुभव कसा होता? किंवा न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये तुम्ही जो सहभाग घेतला तो काय तेव्हा डोक्यात होतं तुमच्या? मी त्या पुण्याच्या डिझाईन इन्स्टिट्यूटच्या प्रमोटर्सला आणि डिरेक्टर्सला भेटलेली होती. त्यांच्या डिझाईन इन्स्टिट्यूटमध्ये खूप सारे शेतकऱ्यांची मुलं आणि पोर्टर्स जे सामान उचलतात त्यांच्या मुली आहेत. आणि ते लोक त्यांना खूप कन्सेशनमध्ये शिकवतात पण आहेत, इंटिरियर्स आणि फॅशन डिझायनिंग. आणि त्यांनी जो हा कन्सेप्ट तयार केला होता न्यूयॉर्क फॅशन वीकचा, तिथे एक त्यांना मेंटर डिझायनर होता, मोठी. तिच्या अंडर ही मुलं तयार होऊन आम्हाला सगळ्यांना त्यांनी घालायला इंडियन हँडलूम्सचे वस्त्र दिले. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी मला चांगल्या वाटल्या की एकतर ह्या गावांमधल्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलींना एक्सपोजर डायरेक्टली ही इन्स्टिट्यूट न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये देते. दुसरं एक्सपोजर असा देते की इंडियन हँडलूम सगळ्यांच्या समोर वेगळ्या डिझाईनमध्ये प्रस्तुत होणार आहे. तर हे दोन्ही मला आवडले. US मध्ये हे करणं ही खूप चांगली आयडिया होती. US आपला सगळ्यात हायेस्ट एक्सपोर्टर आहे. 81 बिलियनचा एक्सपोर्ट आता नेक्स्ट 2-3 इयर्समध्ये एक्सपेक्टेड आहे. कोणता रोल आवडतो, मुख्यमंत्र्यांची पत्नी की दिविजाची आई? माझा आवडता रोल आहे दिविजाची आई. मला दिविजाची आई होऊन जे समाधान मिळतं, त्याच्या पुढे कोणतीही गोष्ट मला तेवढी समाधान देऊ नाही शकत.
दिविजा ज्या वातावरणात वाढते, मुख्यमंत्र्यांची मुलगी असं तिच्याकडे बघितलं जातं, शाळेत वेगळी ट्रीटमेंट मिळते तिला, किंवा मग हे सगळं जर तिला मिळत असेल तर हे कुठेतरी तिच्यावर वाईट परिणाम होऊ नयेत, कारण आम्ही मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे. मग ह्याकडे तुम्ही तिच्यावर कसं लक्ष ठेवता, किंवा तिला खूप सांभाळावं लागतं या बाबतीत? दिविजाच्या शाळेत तर तिला बिलकुल प्रत्येक मुलाला जसं ट्रीट करतात तसंच तिला ट्रीटमेंट मिळते, ही चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त दिविजाच्या आज्या, मी, देवेंद्रजी, आम्ही तिला कॉन्स्टंट म्हणतो की तिला स्वतःचं काही व्हायचं आहे. बाबा आहेत ते आहेत, बाबा लोकसेवेत आहेत, जे आपल्याला मिळालेलं आहे लोकांमुळेच मिळालेलं आहे, पण तिलाही स्वतःचा एक ठसा उमटवायचा आहे. तर माझे बाबा CM आहेत म्हणून तिला त्याच्यात वाहून जायचं नाही आहे. मग दुसरं आम्ही तिला वेगवेगळ्या पंचतंत्रच्या गोष्टी, मग आपले जे ग्रंथ आहेत त्याच्या छान गोष्टी बनवून आज्या तिला सांगतात. मला वेळ मिळाली तर मी सांगते. तिला पण रीडिंग आवडतं, तर त्याच्यानी पण संस्कार चांगले पडतात. देवेंद्रजींकडे ती कधी हट्ट धरते की मला गोष्टी सांगा? नाही, देवेंद्रजींकडे नाही, माझ्याकडे हट्ट धरते. देवेंद्रकडे तर एवढाच हट्ट धरते ती की कधीतरी भेटत जा मला दिवसातून एकदा, बाकी नाही धरत. पण एकंदरीतच कल कसा आहे दिविजाचा? तिचा कल अजून काही कळलेला नाही आहे. तिला टेनिस खेळायला आवडतं, तिला वाचन आवडतं, तिला हुंदडायला आवडतं, आणि तिला कधी कधी भाषण द्यायला आवडतं इच्छा झाली तर अजून काही तिचा कल कळत नाही आहे. माझी फक्त इच्छा आहे तिने एक चांगला माणूस म्हणतात, चांगली व्यक्ती व्हावी. नागपूरचं काय मिस करता आणि मुंबईचं काय आवडलं? नागपूरचे माझे जुने रिलेटिव्स, फ्रेंड्स, फॅमिली तिथे आहेत, तर त्यांना खूपदा मिस करते मी. नागपूरचे फ्री रोड्स मिस करते खूपदा. नागपूरचे जे डिस्टन्सेस आहेत, 5 मिनिटात मी कुठेही पोचायची, ते मिस करते. आणि मुंबईला मी मेनली मला मुंबई हे जसं मुंबई ह्या नावातच 3 जे शब्द आहेत, मम याने इंग्लिशमध्ये आई, बा याने परत आई, आणि आई, मुंबई आईसारखी आहे. ती प्रत्येकाला ॲब्झॉर्ब करून घेते. तर मला मुंबई शहर खूप वायब्रंट वाटतं. प्रत्येकासाठी मुंबई शहरासाठी काहीतरी आहे देण्यासाठी. तर मुंबई तर मला खूपच आवडलं. नवरात्रीच्या निमित्ताने नवदुर्गा हा आपण करतोय कार्यक्रम. तुमच्या नवरात्राच्या काही आठवणी आहेत? तुम्ही खेळायचा गरबा? नागपूरला आमचा मैत्रिणींचा एक खूप छान ग्रुप होता. लग्नाच्या आधी मी त्यांच्याबरोबर असायची, आणि नवरात्राच्या वेळेस आम्ही सगळे 7-8 मुली आम्ही एका कारमध्ये भरायचो, आणि मग 2-3 गरबे अटेंड करायचो, जे खूप चांगले समजले जायचे त्यावेळेस. तर तिथे आम्ही बँड पार्टी करायचो, सेम कपडे सगळे ट्रेडिशनल घालून. आम्ही ज्वेलरी रेंटवर घ्यायचो, त्या टिपिकल ज्वेलरी ज्या असायच्या, आणि आम्ही जाऊन मस्त डान्स विन्स करायचो गरबाच्या दिवशी. आणि तो एकच दिवस असायचा, म्हणजे त्यातले 2-3 दिवस जे मिळायचे, घरून परमिशन मिळायची की तुम्ही लेट येऊ शकता. अमृताजी, नवदुर्गाच्या निमित्ताने आमच्याशी बातचीत केल्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्हालाही धन्यवाद, आणि सगळ्यांनाच नवरात्रीच्या शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.